गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण सॉलिड स्टेटचं थेअरीच्या संदर्भातलं शेवटचं लेक्चर 11वं लेक्चर आपण डिस्कशन करत आहोत. मागच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी इन सॉलिड त्याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करत होतो. आपण पाहिलं की जो एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स तुमचे मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत, काही मेटलॉइड्स आहेत. ओके. मग त्याच्या बेसिस आता हे जे काही सबस्टन्स आहेत ते काही सबस्टन्सेस त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची ॲबिलिटी ठेवतात. ओके. त्या कंडक्टिव्हिटीच्या याच्यावरनं ती आपण 3 टाईप पाहिले ह्या सॉलिडचे. एक पाहिला तुम्ही कंडक्टर, दुसरा इन्सुलेटर आणि तिसरा सेमी कंडक्टर. आपण हे जे काही आहेत हे कंडक्शन कशाच्या थ्रू होतात, हे कंडक्टिव्हिटी कशावरती डिपेंड करते, तर ती तुमचं बँड थिअरीवरती डिपेंड करते. ती जी काही कंडक्टिव्हिटी ती एक्सप्लेन केलेली बँड थिअरीवरनं एक्सप्लेन केलेली आहेत. जो की तुमचं बँड, कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड ह्या 2 कन्सेप्ट आहे. आणि तिसरी कन्सेप्ट त्याच्यामध्ये फॉरबिडन बँड, फॉरबिडन गॅप किंवा बँड गॅप हा एक महत्वाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये होती. जे काही तुमचे कंडक्टर्स आहेत त्या कंडक्टर्समध्ये जे काही तुमचं कंडक्शन बँड आहे आणि व्हॅलन्स बँड आहे यांच्यामध्ये डिस्टन्स तुमचं नसतं, जे आपण काल बघितलं. यांच्यामध्ये बँड गॅप नसतो. इन्सुलेटरमध्ये हा जो काही बँड गॅप आहे हा खूप मोठा असतो, जेणेकरून इलेक्ट्रॉन जो आहे तो व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन हा कंडक्शन बँड मध्ये जात नाही, सहज जात नाही. आणि तो जर जात नाही तो सहज जातोय, तसा तो याच्यामध्ये सहज जात नाही. त्याच्यामुळे तिथं इलेक्ट्रिसिटी जी काही कंडक्शन आहे ते इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होत नाही. आणि सेमी कंडक्टरमध्ये हा जो काही गॅप आहे हा गॅप तुमचा स्मॉल गॅप आहे. ओके. तो एनर्जी गॅप तुमचा स्मॉल आहे. नॉर्मल टेम्परेचरला ह्या याच्यामध्ये तुमचं ही जी काही तुमचं कंडक्शन बँड आहे ती एमटी राहते. मात्र जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जातं, इलेक्ट्रॉन हे तुमचे ह्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. ह्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढली की ते इलेक्ट्रॉन इझिली ते जम्प करू शकतात व्हॅलन्स बँडमधला कंडक्शन बँडमध्ये, असं आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलं. ठीक आहे. आता पुढे सेमी कंडक्टर काय आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करायचं आपल्याला. आपण तिथं मागच्या वेळेस कंडक्शन काय किंवा इन्सुलेटर काय त्याच्या संदर्भात बघितलं. आता सेमी कंडक्टर काय आता तुमचं कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सेमीकंडक्टर काय आहेत. ओके. इन केस ऑफ सेमीकंडक्टर द गॅप बिटवीन द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज व्हेरी स्मॉल. हा जो काही गॅप आहे हा गॅप कसा तुमच्या स्मॉल आहे, स्मॉल एनर्जी गॅप आपण त्याला म्हणू शकतो. ओके. देअरफॉर सम इलेक्ट्रॉन्स मे जम्प टू कंडक्शन बँड अँड सबस्टन्स शोज सम कंडक्टिव्हिटी. ओके. म्हणजे प्रत्येक इलेक्ट्रॉन हा त्याच्यामध्ये जम्प करायला असं भाग नाही. ज्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही जास्त असेल, जो एक्सायटेड स्टेटमध्ये असेल तोच इलेक्ट्रॉन जम्प करणार आहे. ठीक आहे. बाकी ज्यांची एनर्जी कमी आहे ते ह्या व्हॅलन्स बँड मध्येच राहतील. हा सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आता त्यांनी महत्वाचा मुद्दा काय सांगितलेला आहे ह्या याच्यामध्ये, की याची मी तुम्हाला जे सांगितलं की इलेक्ट्रॉन आहेत ह्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढली की हा इलेक्ट्रॉन जम्प करणार आहे. ही कायनेटिक एनर्जी केव्हा वाढणार, जास्त तुम्ही तर टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर जास्त इन्क्रीज करणार. म्हणजे जर हे इलेक्ट्रॉन त्यांची टेम्परेचर दिल्यामुळे, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली म्हणून ते एमटी कंडक्शन बँड मध्ये गेले. आणि त्या एमटी कंडक्शन बँड मध्ये गेले म्हणजे काय, तिथं दे आर द रिस्पॉन्सिबल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ओके. दॅट मीन्स कंडक्टिव्हिटी वर तिथं इफेक्ट करणार आहेत. म्हणजे आपण असं सांगू शकतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टर इन्क्रीजेस विथ द राइज इन टेम्परेचर सिन्स मोर इलेक्ट्रॉन कॅन हॅव एनर्जी टू जम्प टू द कंडक्शन बँड. ओके. म्हणजे जे काही जसं टेम्परेचर वाढणार तसं प्रत्येक जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही वाढत जाणार आहे. आणि ती एनर्जी वाढली की ते जम्प करणार आहे कुठे, फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. हे सेमीकंडक्टर आहे, ज्या सेमीकंडक्टरच्या संदर्भात आपण सांगू शकतो इथं. ओके. बघा आता सबस्टन्सेस, आता कोणते सबस्टन्सेस असे आहेत की जे सेमीकंडक्टर सारखे बिहेव करतात. द सबस्टन्सेस लाईक सिलिकॉन, जर्मेनियम shows semiconductor type behavior. ओके. यांना आपण इन्स्ट्रिक सेमीकंडक्टर म्हणणार आहोत. इन्स्ट्रिक. आता बघा म्हणजे हे मुळात सेमीकंडक्टर म्हणून सारखे बिहेव करतात. ओके. तर पण आता यांची जी काही कंडक्टिव्हिटी आहे त्या इन्स्ट्रिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी, जसं तुमचं आता आपण हे जर जर्मेनियम आणि सिलिकॉनचा जर विचार केला, जर्मेनियम आणि सिलिकॉनचा जर आपण इथं विचार केला तर हे जे काही सबस्टन्सेस आहेत हे सबस्टन्सेस तुमचे 14 फॅमिलीतले मेंबर्स आहेत. कोणत्या फॅमिलीतले मेंबर, हे 14 फॅमिलीतले मेंबर आहेत. ओके.
आता आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, त्यांची कंडक्टिव्हिटी जी आहे त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही लो आहे. द कंडक्टिव्हिटी ऑफ दिस इन्स्ट्रिक्ट सेमीकंडक्टर इज टू लो ऍट द रूम टेम्परेचर. म्हणजे जे काही नॉर्मल टेम्परेचर आहे त्या नॉर्मल टेम्परेचरला जे कंडक्टिव्हिटी आहे त्यांची ती कंडक्टिव्हिटी कमी आहे, व्हेरी स्लो, व्हेरी लो, दे आर द व्हेरी लो कंडक्टिव्हिटी. ओके, आता यांची कंडक्टिव्हिटी ॲबिलिटी आपल्याला वाढवायची आहे. ओके, आपल्याला लो कंडक्टिव्हिटी असून चालणार नाही नॉर्मल टेम्परेचर, तर आपल्याला त्यांची कंडक्टिव्हिटी ही इन्क्रीज करायची आहे. मग दिस कंडक्टिव्हिटी इन्क्रीज बाय ऍडिंग द इम्प्युरिटीज इन इट. ओके, काय करणार आपण त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटी आहेत ते इम्प्युरिटी, सुटेबल इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आपण ऍड करणार. जसं बघा आपण इम्प्युरिटी डिफेक्ट बघितलं होतं, त्या इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपण स्टेनलेस स्टील आहे किंवा अलॉय आहे यांच्यामध्ये काय करतोय, जाणून बुजून इंटेन्शनली त्याच्यामध्ये ते सबस्टन्सेस आपण ऍड केलेले आहेत. ओके, तसं हे जे काही तुमचं सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टर मध्ये सुद्धा आपल्याला इम्प्युरिटी ऍड करायची आहेत. त्या इम्प्युरिटी ऍड केली म्हणजे त्याची जी कंडक्टिव्हिटी ते कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, काय सांगितलं त्यांनी बघा, देअर कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीज बाय ऍडिंग appropriate amount of suitable impurities. काय करायचं आपल्याला इथं ऍड करायचे, काय कशाचे ऍड करायचे इथं, सुटेबल इम्प्युरिटीज. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड डोपिंग. मग हे जे काही आपण इम्प्युरिटी ऍड करतोय, ओके, जे काही तुमचे सेमीकंडक्टर्स आहेत, इन्स्ट्रिक्ट सेमीकंडक्टर आहेत, त्या इन्स्ट्रिक्ट सेमीकंडक्टर मध्ये ज्यावेळेस आपण इम्प्युरिटी ऍड करतोय, ओके, त्या इम्प्युरिटी ऍड करत असताना ऍड करण्याची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस आपण काय म्हणतो डोपिंग म्हणतो. ओके, आणि जे इम्प्युरिटी आपण ऍड करतो आहे, जी इम्प्युरिटी ज्याची इम्प्युरिटी आपण ऍड करतोय त्याला आपण डोपंट म्हणतो. ओके, द ऍडेड इम्प्युरिटी इज नोन ॲज डोपंट, कारण आपण इथं डोपंट. ओके, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या इम्प्युरिटीज आहेत ह्या इम्प्युरिटीजमुळे दोन प्रकारचं तुमचं त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ओके, ह्या चेंजेस तुमच्या दोन प्रकारचे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. काय चेंजेस होतात, डोपिंग कॅन डन विथ द इम्प्युरिटी विच इज इलेक्ट्रॉन रिच ऑर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. ओके, ही जी की आपण डोपिंग करतोय त्या डोपिंगमुळे त्या सेमीकंडक्टरवरती दोन प्रकारच्या वेगवेगळ्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये फॉर्म होतात. एक तुमची जी इम्प्युरिटी आहे ती इलेक्ट्रॉन रिच असेल किंवा ती इलेक्ट्रॉन डेफिशियंट असेल. मग हे जे काही असे सेमीकंडक्टर जे आहेत ज्यांच्यामध्ये आपण डोपिंग केलेले आहेत, ज्यांच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ऍड केलेली आहे, अशा सेमीकंडक्टरला आपण काय म्हणणार, त्यांना एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर म्हणणार. एक्स्ट्रिंग. ओके, हे जे काही इन्स्ट्रिंग सेमीकंडक्टर तुमचे सिलिकॉन आणि जर्मेनियम यांच्या कम्पॅरेटिव्हली मध्ये जे काही डोप केलेले एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर आहेत एकतर तुमचे इलेक्ट्रॉन रिच आहे किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. ओके, ठीक आहे, डोपिंग कॅन बी डन विथ अन इम्प्युरिटी विच इज इलेक्ट्रॉन रिच और इलेक्ट्रॉन डेफिशियंट ॲज कम्पेअर टू द इन्स्ट्रिक्ट सेमीकंडक्टर सिलिकॉन और जर्मेनियम. ओके, मग आता हे जे काही बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, सच इम्प्युरिटीज इंट्रोड्यूस इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट इन सेमीकंडक्टर. त्याच्यामुळे काय झालं, तुमचं इथं डिफेक्ट प्रोड्यूस झालेला आहे. ऑब्विसली आपण फॉरेन पार्टिकल त्याच्यामध्ये ऍड करतो ना, डोप करतो ना, इम्प्युरिटी करतो ना आपण त्याच्यामध्ये, जसं इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आपण बघितलं की फॉरेन पार्टिकल आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, जसं यांच्यामध्ये आपण फॉरेन पार्टिकल ऍड करतो त्याच्यामुळे एक तर ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतात किंवा इलेक्ट्रॉन रिच होतात ऍज कम्पेअर टू इन्स्ट्रिक्ट सेमीकंडक्टर. ओके, मग ह्या इम्प्युरिटीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट इन सेमीकंडक्टर. ओके, आता बघा, दिस डोपिंग एनहान्स द कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टर. ओके, काय सांगितलं त्यांनी, डोपिंग एनहान्स ड्यू टू द दिस इम्प्युरिटी द कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमीकंडक्टर इन्क्रीजेस, एनहान्स. ओके, अँड द प्रॉडक्ट आर कॉल्ड एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर. जे इन्स्ट्रिंग होते, जे प्युअर आहेत ते इन्स्ट्रिंग आहेत, आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये डोपिंग करतोय ते डोपिंग केल्यानंतर जे काही सेमीकंडक्टर फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर म्हणणार आहोत. ओके, मला असं वाटतं तुमचं हे 11वी मध्ये डिटेलमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तरी सुद्धा लक्षात घ्यायच्या मध्ये आता इथं दोन प्रकारचे ह्या जे काही डिफेक्ट आहेत, हे इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट आहेत, ते इलेक्ट्रॉनिक डिफेक्ट तुमचे दोन प्रकारचे फॉर्म होतात. म्हणजे जे काही तुमचे एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर दोन प्रकारचे आहेत. एक आहे तुमचं एन टाइप सेमीकंडक्टर विच इज फॉर्म बाय ऍडिंग द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, जे काही इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट इम्प्युरिटी जी आहेत ती इम्प्युरिटी आपण ऍड केल्यानंतर बघा, एन टाइप सेमीकंडक्टर इज फॉर्म बाय ऍडिंग इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी, व्हाईल second type is p type of semiconductor formed by adding the electron deficient impurities. ओके, बघा ह्या कशा फॉर्म होतं, तुमचे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटीज ऍड केल्यानंतर तुमचं जो सेमीकंडक्टर आला त्याला आपण एन टाइप म्हणतोय.
ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस ऍज अ इम्प्युरिटी म्हणून डोपिंग करतोय ह्या इन्स्टिंग सेमीकंडक्टर मध्ये, त्यास आपल्याला पी टाईप हा एक्स्ट्रिंग सेमीकंडक्टर इथं फॉर्म होताना दिसतोय. ओके, ठीक आहे. व्हॉट इज एन टाईप अँड व्हॉट इज पी टाईप? पी टाईप सेमीकंडक्टर याच्या आपण इथं डिटेलमध्ये डिस्कशन करू. ओके, आता इथं एन टाईप सेमीकंडक्टरचा विचार करू आपण याच्यामध्ये. वेन जर्मेनियम और सिलिकॉन यांच्यामध्ये, ओके, आता हे जे काही जर्मेनियम आणि सिलिकॉन आहेत, हे जर्मेनियम सिलिकॉन तुमचा कोणता ग्रुप मध्ये आहे ते, तर 14 ग्रुप मध्ये आहेत. मग जर तुम्ही यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तुमचं NS2 NP4 असं त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, बघा लक्षात घ्या, म्हणजे याची व्हॅलन्सी किती आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, याच्याकडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. हे काय तुमचे इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. देर आर 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन सिलिकॉन और जर्मेनियम. ठीक है, का, तर दे आर बिलोंग टू द ग्रुप 14, ओके, ऑफ द पिरियडिक टेबल अँड हॅव्हिंग द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 अँड NP4. आता हा NP4 जो आहे, हा NP4 हे जे काही तुमचे 4 इलेक्ट्रॉन आहेत, हे 4 इलेक्ट्रॉन काय असतात तुमच्या इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहे आणि हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच रिस्पॉन्सिबल आहेत याच्यासाठी. ओके, म्हणजे आता या प्रत्येक कंपाऊंडची, आता याच्यामध्ये हे जे काही तुमचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, ते 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे तर त्यांचे जे काही तुमचे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, ते 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्याची त्याची टेंडन्सी असणार आहेत. इन देअर क्रिस्टल इच ॲटम फॉर्म्स 4 कोव्हॅलंट बॉन्ड विथ इट्स नेबरिंग ॲटम. विथ इट्स, एक मिनिट, सॉरी, काहीतरी गडबड झाली माझ्याकडनं, एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या संदर्भामध्ये गडबड झाली आहे, एकच मिनिट सांगा. ओके, मी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला चुकीचं सांगितलं, ते ग्रुप 16चं सांगितलं मी तुम्हाला. ओके, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. मी माझे शब्द मागे घेतो, पुन्हा एक्सप्लेन करतो एन टाईप सेमीकंडक्टर काय आहे ते. ओके, सिलिकॉन आणि जर्मेनियम आर बिलोंग टू द ग्रुप 14 अँड हॅव्हिंग जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP2. ओके, सॉरी, जे मी तुम्हाला हे जे सांगितलं NS2 NP4 is not the general electronic configuration of 14 family, it is for 16 family. ह्या 16 फॅमिलीज आहेत. ठीक आहे, हे चुकीचं सांगितलं मी तुम्हाला, आधी क्लिअर करा. ते काय सांगितलं तुम्हाला की NS2 आणि NP2 is the general electronic configuration of group 14 of the periodic table having 4 valence electron. ओके, हे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4 आहेत, हे 2 आणि हे 2 असे मिळून तुमचे हे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होत आहेत. आणि हे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय आहे तुम्हाला, ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. ओके, काय करतात ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. कशासोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात, ते जे काही तुमचे नेबरिंग ॲटम्स असतील. ओके, आपण जसं बघितलं कार्बन ॲटमच्या संदर्भात बघितलं की कार्बन ॲटम हा तुमचा सेल्फ कॅटेनेशन फॉर्म करतो, तशा पद्धतीने असेल तुमचा. आता बघा इथं तुमचं जे काही 2A फिगर दिलेली आहेत, त्या फिगरमध्ये तुम्हाला क्लिअर होते. इथं बघा, हा सिलिकॉनचे ॲटम्स आहेत, हे सिलिकॉनचे ॲटम्स आहेत. ठीक आहे, ह्या ॲटमचा आपण इथं विचार करू. याने 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. हे 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. इथे बघा, हे 4 फॉर्म केलेले आहेत. हे याने बघा 4 फॉर्म केलेले. त्याचे म्हणजे पेअर कोव्हॅलंट बॉन्ड केव्हा फॉर्म होतं तुमचं, कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉनची पेअरिंग, आपण त्याला काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. ओके, तर इथं हा असा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होते. मग आता हा याच्यामध्ये तुमचा एन टाईप सेमीकंडक्टर काय होतो, तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. म्हणजे आता हा तुमचा ग्रुप 14 आहेत, तर ग्रुप 15 ज्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 सॉरी, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP3 आहेत. NS2 NP3 आहेत. म्हणजे बघा, इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहे, इथे किती 4 आहे, इथे किती 5 आहे. जे आहेत याची इम्प्युरिटी ज्यावेळेस आपण ऍड करतो त्या काय होतं त्याच्यामध्ये, आपण ते फिगर थ्रू समजून घेऊ. ओके ओके, व्हेन डोपेड विथ अ ग्रुप 15 एलिमेंट्स लाईक फॉस्फरस और आर्सेनिक विच कंटेन 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मी तुम्हाला सांगितलं 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय कंटेन करतात. यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS2 NP3 आहेत. म्हणजे याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. ओके, द ॲटम ऑफ ऍडेड इम्प्युरिटी ऑक्युपाय द सम लॅटिस साइड इन सिलिकॉन और जर्मेनियम क्रिस्टल. बघा, आता हा तुमचा
जर्मेनियम किंवा सिलिकॉनचा क्रिस्टल आहे आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. याच्यामध्ये आपण आर्सेनिकची काय केलेलं आहे, डोपिंग केलेली आहे, आर्सेनिक ऍड केलेलं आहे. तर याने काय केलेलं आहे, जो काही तुमचा सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल त्याला डिस्प्लेस केलेलं आहे, सबस्टिट्यूशन केलेलं आहे त्याला, आणि तो स्वतः त्याच्यामध्ये आलेला आहे. आता लक्षात घ्या, या आर्सेनिककडे 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 4 इलेक्ट्रॉन हे जे काही तुमचे शेजारचे सिलिकॉन किंवा जर्मेनियम असतील, हे बघा, यांचा पण विचार करू, यांच्यासोबत काय करतो, तो बॉन्ड फॉर्म करतो. किती बॉन्ड फॉर्म होते, कोव्हॅलेंट बॉन्ड, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होते, आणि 1 इलेक्ट्रॉन तुमच्या इथं शिल्लक राहतो. ओके. 5 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. आर्सेनिककडे किती इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलेन्स शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 4 इलेक्ट्रॉन हे काय करतायत, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात. 4 इलेक्ट्रॉन फॉर्म कोव्हॅलेंट bonds with neighboring electron with covalent bonds with neighboring silicon atoms. Okay, and one electron remains unpaired. Okay, मग हा अनपेड इलेक्ट्रॉन आहे. हा अनपेड इलेक्ट्रॉन रिजनेबल काय म्हणतो आपण त्याला, रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. बघा पुढे बघू आपण तो. ओके. 4 आउट ऑफ द 5 इलेक्ट्रॉन्स ऑफ फॉस्फरस और आर्सेनिक आर यूज्ड इन द फॉर्मेशन ऑफ 4 covalent bond with 4 neighboring silicon atoms or germanium atoms. Okay. The fifth electron is extra and become delocalized. तो एक्स्ट्रा आहे, अनपेड आहे, तो डिलोकलाइज होईल. ओके. These delocalized electron increases the conductivity of doped सिलिकॉन और जर्मेनियम. ओके. म्हणजेच काय की जे काही एक्स्ट्रा अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, तो अनपेड इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल आहेत टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ द इनस्ट्रिंग सेमीकंडक्टर सिलिकॉन आणि जर्मेनियम यांच्यामध्ये. ओके. म्हणजे ते एक्स्ट्रिंग झालेले आहेत. ज्यावेळेस आपण इन्स्ट्रिंग आहे त्या इन्स्ट्रिंग मध्ये ज्यावेळेस आपण एखादं डोपिंग करतो, एखादा एलिमेंट डोप करतो, त्यावेळेस तो काय होतं, तुमचा एक्स्ट्रिंग होतो. तर हा 15 ग्रुपचा आपण केलेला आहे, म्हणून आपण याला एक इलेक्ट्रॉन जास्त आलेला आहे त्यामध्ये. ओके. हेन्स इथं एक इलेक्ट्रॉन जास्त आलेला, कशामुळे, तो निगेटिव्ह आपण 5 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये डोप केलेले आहेत म्हणून. ओके. म्हणून हे जे काही तुमची इलेक्ट्रॉन होते, सेमीकंडक्टर होते, त्या सेमीकंडक्टर आपण एन टाइप सेमीकंडक्टर म्हणणार आहोत. ओके. त्यांनी काय केलंय, हिअर increase the conductivity is due to the negatively charged electron, hence silicon doped with electron rich impurity is called n-type semiconductor. एकदम सिंपल आहे. ज्या ठिकाणी तुमचे 5 इलेक्ट्रॉन आपण ज्या डोप करतोय, एक इलेक्ट्रॉन तुमचा एक्स्ट्रा राहतोय, तो निगेटिव्हली चार्ज रिस्पॉन्सिबल आहे टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट सेमीकंडक्टर. सो दॅट सेमीकंडक्टर इज नोन ॲज n-type semiconductor. Negative, n for negatively charged particle. Okay, negatively charged electron is responsible for this. Okay, म्हणून आपण याला काय म्हणतो, n-type semiconductor म्हणतात. आता पुढचा असणार तुमचा p-type semiconductor. p-type semiconductor हा इलेक्ट्रॉन डिफ्लिक्ट इम्प्युरिटीज. ओके. आता इलेक्ट्रॉन डिफ्लिक्ट इम्प्युरिटीज आहे, बघा काय केलं आहे, काय झालेलं आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस सिलिकॉन आणि जर्मेनियम यांच्यामध्ये आपण काय करतोय, इथं ग्रुप 13 एलिमेंट डोप करतोय. काय करतो आपण इथं, ग्रुप 13 एलिमेंट यांची डोपिंग करतोय. मग ग्रुप 13 मध्ये कोणते आले तुमचे, तर बोरॉन आलं, अल्युमिनियम सारखे आले. मग याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, आपल्याला याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP1. ओके. आणि ग्रुप 15चं काय तुमचं, जो काही ग्रुप 14 आहे सिलिकॉनचं, काय असेल तुमचं इथं, सिलिकॉन किंवा जर्मेनियम यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP2. म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी येतं, एक इलेक्ट्रॉन काय याच्यामध्ये कमी येत. आपण एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डोप केलेला आहे. एक समजा आपण असं इथं समजू की हे फिगर लक्षात घ्या तुम्ही, इथं काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या याच्यामध्ये. ओके. की हे तुमचं सिलिकॉनचे ऍटम्स आहेत, हे सगळे काय तुमचे इथं सिलिकॉनचे ऍटम्स आहेत, आणि ह्या सिलिकॉनच्या ऍटम मध्ये आपण बोरॉनचा ऍटम इथं काय केलेला आहे, डोप केलेला आहे. ओके. आता डोप केल्यानंतर याच्याकडे व्हॅलेन्स सेल मध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन आहेत. याच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 3च इलेक्ट्रॉन आहेत. ओके. म्हणजे मग जे काही सराउंडिंगचे 3 ऍटम आहेत ते 3 कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतील, आणि हा जो एक इलेक्ट्रॉन आहे, हा एक इलेक्ट्रॉन तुमचा काय होईल, तो अनऑक्युपाइड राहील. काय होईल, तो अनऑक्युपाइड राहील. ओके.
अशा पद्धतीने. ओके, म्हणजे काय सांगितलं त्यांनी बघा, इच ॲटम इन द क्रिस्टल इज सराउंडेड बाय 4 नेबरिंग ॲटम. ओके, द ॲटम ऑफ ग्रुप 13 element form covalent bond with 3 out of 4 neighboring silicon or germanium atoms. Okay, the place where the fourth valence electron is missing is called electron hole or electron vacancy. जो काही तुमचं इथं जो काही हा मिस झालेला प्लेस आहे, एक इलेक्ट्रॉन नाही तिथं, तर आपण काय म्हणतात इलेक्ट्रॉन होल किंवा इलेक्ट्रॉन व्हॅकन्सी म्हणणार. हे तुम्हाला फिगर मध्ये दाखवलं त्याला, किंवा आपण पॉझिटिव्ह होल सुद्धा आपण त्याला म्हणणार. इथं काय म्हणणार त्याला आपण पॉझिटिव्ह होल म्हणणार. ओके, काय इम्पॅक्ट होतो याचा पण इथं विचार करू. ओके, अँड इलेक्ट्रॉन फ्रॉम द नेबरिंग ॲटम कॅन कम and fill the electron hole, but in doing so it will leave an electron hole at its original position. ओके, म्हणजे काय होईल याच्यामध्ये, जे काही शेजारचा ॲटम आहे, शेजारचा ॲटम काय करेल, ट्राय करेल की हे इलेक्ट्रॉन जे काही आहे ते हे इलेक्ट्रॉन तो जो काही जागा आहे ते जागा फिल करण्याचा प्रयत्न करेल. पण मग त्याच्यामुळे काय होतं, तिथे इलेक्ट्रॉन होल प्रोड्यूस होतील. ओके, इफ इट हॅपन्स इट वुड अपियर as if the electron hole has moved in the direction of opposite side that of electron that field. ओके, जी साइड आहे त्या साइडच्या इलेक्ट्रॉन ज्या साइडला फील्ड आले त्याच्या अपोजिट साइडला जाणार आहेत. ओके, मग आता ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रॉन मूव्ह टुवर्ड द पॉझिटिव्हली चार्ज प्लेट थ्रू इलेक्ट्रॉनिक होल. म्हणजे हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन कुठे मूव्ह होतील, तुमची इथं पॉझिटिव्हली चार्ज प्लेटकडे मूव्ह होतील. केव्हा, when we apply the electric field. Okay, मग कशा थ्रू, तर इलेक्ट्रॉनिक होल्स मध्ये. बट इट विल अपियर as if the electron holes are positively charged and move towards the negatively plate. Okay, आता मग ते जे काही तुमचे इलेक्ट्रॉन होल आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आहेत. ठीक आहे, मग ते काय होणार, तुमचं पुन्हा इथं निगेटिव्ह चार्ज प्लेटकडे मूव्ह होणार. तर दिस टाइप ऑफ सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज P type of semiconductor, positive type of semiconductor. When we dope group 13 element in group 14 elements, okay, as an impurity, then it form the P type semiconductor. Okay, P type semiconductor याच्यावरती MCQ विचारला गेला होता एक वेळेस याच्यामध्ये परीक्षेमध्ये. ओके ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड हा मुद्दा आहे तुमचा पुढचा. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहे हे तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट फिजिक्समध्ये तुम्ही डिटेलमध्ये डिस्कस केलेलं असेल. तुम्ही सेमीकंडक्टर सुद्धा फिजिक्समध्ये डिस्कस केलेलं आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे फारसा तुम्हाला अवघड जाणारा मुद्दा नाही येतो. ओके, आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहेत त्याच्या संदर्भामध्ये 3 मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा आपण इथं विचार करणार. पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिझमचा विचार करणार आहोत. ओके, प्रत्येक सबस्टन्स, ओके काय सांगितलं त्यांनी बघा, एव्हरी सबस्टन्स हॅज सम मॅग्नेटिक प्रॉपर्टी असोसिएटेड विथ इट. मग हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहेत, द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टी लाईज इन इलेक्ट्रॉन. कशामुळे ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, तर इलेक्ट्रॉन मध्ये ती मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. ओके, इच इलेक्ट्रॉन इन ॲटम बिहेव लाईक अ टायनी मॅग्नेट. प्रत्येक इलेक्ट्रॉन ॲटम मधला तो टायनी मॅग्नेट सारखा बिहेव करतो. ओके, इच इलेक्ट्रॉन इन ॲटम बिहेव लाईक अ टायनी मॅग्नेट. ओके, मग आता मॅग्नेटिक मुवमेंट हे 2 प्रकारच्या मोशनमुळे होते. इट्स मॅग्नेटिक मुवमेंट ओरिजिनेटेड, कशामुळे ओरिजिनेट होते बघा, लक्षात घ्या कशामुळे ओरिजिनेट होते, फ्रॉम 2 टाइप्स ऑफ मोशन. ओके, जसं आपल्याला माहिती आहे सोलर सिस्टमच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर सोलर सिस्टम मध्ये आपल्या पृथ्वी जे आहे त्या पृथ्वीवरती दिवस रात्र होते. ओके, किंवा वर्ष बदलतात कशामुळे बदलतात, when it's revolve around the sun. आपलं हे इयर चेंज होतात. ओके, डे नाईट केव्हा होते, when it revolve around its own axis. त्याच काय आपल्या इथं दिवस रात्र होतात. त्याच पद्धतीने सेम मॅग्नेटिक मुवमेंट ह्या इलेक्ट्रॉनचं मुवमेंट असणार आहे. तर हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन त्या तुमच्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती ज्यावेळेस रिव्हॉल्व करेल, बघा काय सांगितलं त्यांनी, ऍटॉमिक न्यूक्लियस आहे त्या ऍटॉमिक न्यूक्लियसच्या अवतीभोवती तो ज्यावेळेस रिव्हॉल्व करेल, ठीक आहे, ती मुवमेंट असणार आहे. त्याला काय म्हणलं आपण ऑर्बिटल मोशन म्हटलेलं आहे. त्याला काय म्हणलं ऑर्बिटल मोशन. दॅट मोशन इज कॉल्ड एज ऑर्बिटल मोशन व्हेन द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. ओके, दॅट मोशन, दॅट मुवमेंट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक ऑर्बिटल मोशन. ओके, मग त्याच्यामुळे त्याचे मॅग्नेटिक मुवमेंट फॉर्म होते. सेकंड आहे तुमचं इट्स स्पिन अराउंड इट्स ओन ऍक्सिस. त्यावेळेस त्याच्या स्वतःच्या इट्स ओन ऍक्सिसच्या अवतीभोवती तो फिरतोय. ओके, त्यावेळेस जे काही मोशन फॉर्म होते त्याला आपण स्पिन
मोशन म्हणणार आहोत. काय म्हणणार त्याला? स्पिन म्हणणार त्याला, स्पिन. वेन द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड इट्स ओन ऍक्सिस दॅट मोशन इज कॉल्ड अ स्पिन. त्याला स्पिन म्हणत असतो. त्याचं त्याच्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती तो फिरत असतो, रिव्हॉल्व करतो, इट्स ओन ऍक्सिस. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे 3 टाईपचे मॅग्नेटिक प्रॉपर्टी फॉर्म होतात तुमचे इथं: पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. मग आता पॅरामॅग्नेटिझम काय आहे? तर पॅरामॅग्नेटिझम सबस्टन्सेस आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आर वीकली अट्रॅक्टेड, वीकली अट्रॅक्ट होतात. वीकली अट्रॅक्टेड हा शब्द आहे याच्यामध्ये. ओके, दॅट मीन्स दे आर मॅग्नेटाइज इन मॅग्नेटिक फील्ड इन द सेम डायरेक्शन ॲज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, जसं आता फॉर एक्झाम्पल तुमचं एखादं आयर्न पीस असेल, ओके, आणि तुम्ही जर त्याला मॅग्नेटिकच्या फील्डमध्ये नेलं तर मॅग्नेटिक त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी फॉर्म होतात. तो दुसऱ्या आपण बऱ्याच वेळेस हा प्रयोग करून पाहिलेला आहे किंवा करतो, ठीक आहे. किंवा तुम्ही करून पहा. मॅग्नेट घ्या, मॅग्नेटला एक पिन आहे, ते पिन लावा. आयर्न जे काही पिन आहेत, टास्पिन, त्या टास्पिन तिथे तुम्ही यूज करा. त्या एक टास्पिन दुसऱ्या टास्पिनला अट्रॅक्ट करेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. ओके, तुम्ही तो मॅग्नेट काढून घ्या. त्याच्यानंतर त्या ज्या काही पिना आहेत त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट राहतात का ते बघा. नाही, ते राहणार नाही. म्हणजे ते काय आहे, दे लूज देअर मॅग्नेटिझम इन ऍब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड जसं आपण रिमूव्ह करणार तसं त्यांच्यातलं जे काही मॅग्नेटिक कॅरेक्टर आहे, मॅग्नेटिझम आहे, ते मॅग्नेटिझम काय होईल त्यांच्यामध्ये ते लॉस करतील, ते लूज करतील. ओके, म्हणजेच काय आहेत लक्षात घ्या. असा सबस्टन्स की जो सबस्टन्स आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये घेऊन गेलो तर त्याला मॅग्नेटिक कॅरेक्टर पजेस करतो येतो. ओके, बट व्हेन वी रिमूव्ह द मॅग्नेटिक फील्ड इट लूज इट्स मॅग्नेटिक कॅरेक्टर. ओके, त्याला आपण म्हणणार. ओके, याला आपण काय म्हणणार, ही जी काही फिनॉमिनन आहे, ह्या फिनॉमिननला काय म्हणणार? पॅरामॅग्नेटिझम म्हणणार. पॅरामॅग्नेटिझम इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन. हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम. मग हे कशामुळे पॉसिबल आहे? तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन विच आर अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. जे कशाकडे अट्रॅक्ट होतात? ते मॅग्नेटिक फील्ड कडे ते अट्रॅक्ट होतात. ओके, मॅग्नेटिक फील्ड त्यांना अट्रॅक्ट करतात. सम कॉमन एक्झाम्पल्स आर Cu2+, Fe3+, Cr2, O2, नॉट धिस, O2 नाही, चुकून झालेलं ते, TiO, Ti2O3, O2, VO2. These are the examples. Okay, आता बघा, solid like TiO2 which are accepted to be diamagnetic often shows paramagnetism due to the presence of slightly non-stoichiometry. आता नॉन स्टिचियोमेट्री काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. नॉन स्टिचियोमेट्री काय आहे ते. ओके, ठीक आहे. की हे ऍक्च्युली तुमचं काय दाखवलं पाहिजे यांनी? पॅरामॅग्नेटिझम डायमॅग्नेटिझम दाखवला पाहिजे, पण पॅरामॅग्नेटिझम दाखवतात हे सगळे. हे का? तर त्यांच्यामुळे जी काही तुमची स्टिचियोमेट्री ऑप्शन आहे, फक्त हा जो काही आहे तुमचा, हाच फक्त तुमच्या इथं चुकून आलेला आहे. तो डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो. ओके, ठीक आहे. डायमॅग्नेटिझम. आता बघा, आपण काय सांगितलं होतं पॅरामॅग्नेटिझम मध्ये? वीकली अट्रॅक्टेड म्हटलं होतं. इथं वीकली रिपेल्ड म्हणणार आहेत. रिपल्शन होणार आहे इथं. कोण करणार आहे? द सबस्टन्सेस आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. लक्षात घ्या, तिथं वीकली अट्रॅक्टेड होतं, इथं रिपेल आहे. ओके, एक्झाम्पल बघा, H2 आहे, NaCl आहे, बेन्झिन आहे, आर द सम एक्झाम्पल ऑफ दिस डायमॅग्नेटिझम. आता बघा, यांचे काय आहे ते? दे आर वीकली मॅग्नेटाइज्ड इन मॅग्नेटिक फील्ड इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फील्ड. तिथं काय होतं? तुमचं सेम डायरेक्शन होतं. इथं काय होतं? सेम डायरेक्शन होतं पॅरामॅग्नेटिझम मध्ये. हे काय तुमचं अपोजिट डायरेक्शन आहे. ओके, ठीक आहे. मग आता डायमॅग्नेटिझम का आहेत? ओके, व्हाय सबस्टन्सेस शोज द डायमॅग्नेटिझम? किंवा कोणते सबस्टन्सेस तुम्हाला दाखवतात की हे डायमॅग्नेटिझम आहेत? डायमॅग्नेटिझम इज शोन बाय दो सबस्टन्सेस इन विच all electrons are paired. All electrons are paired. Electrons जिथं पेअर आहेत, that means there is no unpaired electron. The substances where there is no unpaired electron, that substances are called diamagnetism, or that substances shows diamagnetism. Okay, whenever there is single unpaired electron or more than one unpaired electron, that shows the magnetic property. म्हणून आपण यांना काय म्हणतो? डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी हे दाखवतात. ओके, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॅग्नेटिक मुवमेंट नसणार आहेत. काय करतील? इलेक्ट्रॉन जे काही पेअर इलेक्ट्रॉन आहेत बघा, आपण पेअर्ड इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने दाखवतोय एखाद्या ऑर्बिटल मध्ये.
तर हे काय करतात, एकमेकांचे मॅग्नेटिक मुवमेंट जे आहेत ते मॅग्नेटिक मुवमेंट काय करतात, ते कॅन्सल करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉन याला मॅग्नेटिक मुवमेंट आहेत, ते मॅग्नेटिक मुवमेंट कशामुळे फॉर्म झाले, तर त्यांच्या दोन मोशनमुळे झालेले आहेत. एक तर ऑर्बिटल मोशन किंवा स्पिन याच्यामुळे झालेले आहेत. तर हे जे काही दोघे इलेक्ट्रॉन आहेत ते दोघे इलेक्ट्रॉन एकमेकांचं मॅग्नेटिक मुवमेंट जे काय करतात ते कॅन्सल करतात. म्हणून आपण पेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल तर तो काय दाखवतो मध्ये, तर डायमॅग्नेटिझम दाखवतात. ओके, लास्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर इज फेरोमॅग्नेटिझम. ओके, बघा आता द सबस्टन्सेस विच कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन हा शब्द महत्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे, द सबस्टन्सेस विच कंटेन लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आर कॉल्ड आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय मॅग्नेटिक फील्ड. बघा अगोदर पॅरामॅग्नेटिझम काय होतं, वीकली अट्रॅक्टेड होतं, डायमॅग्नेटिझम मध्ये वीकली रिपेल्ड होतं, आणि फेरोमॅग्नेटिझम मध्ये काय आहे, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड. ओके, यांना आपण बघा फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणतो आपण याला. ओके, बघा आता हे सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज. एक वेळेस त्यांना मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये ठेवलं, मॅग्नेटिक फील्ड मध्ये घेतलं की ते परमनंटली मॅग्नेटाइज होतात. म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह जरी केलं तरी त्यांना त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी ह्या ऍज इट इज राहतात. ओके, दे रिटेन मॅग्नेटिझम इव्हन आफ्टर द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता काही एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये, सम एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर Fe, CO, आयर्न, कोबाल्ट, निकेल. ओके, त्यासारखेच. आता आयर्नचा जर आपण इथं विचार केला, आयर्नचा आपण इथं थोडंसं डिटेलमध्ये बघू. आयर्न बघा 26 त्याचा ऍटॉमिक नंबर आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर तुम्ही विचार केला तर अर्गॉन 4s2 आणि 3d6 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, आता 4s मध्ये तर तुमचे पेड इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करत नाही. आता मी इथं 3d चा विचार करतो, इथं 3d6 चा विचार करतोय, 3d6 चा, आणि हा तुमचा 4s हे पेड इलेक्ट्रॉन आहे. याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 याच्यामध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. देर आर 4 अनपेड इलेक्ट्रॉन इन आयर्न, सो इट शोज फेरोमॅग्नेटिक मॅग्नेटिझम. ओके, 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. देर आर लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फेरोमॅग्नेटिझम. त्याला जास्त फेरोमॅग्नेटिझम असणार आहेत, परमनंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी तो कंटेन करणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामधला मुद्दा आहे. ओके, सो इथं आपला चॅप्टर जो आहे तो चॅप्टर थेरॉटिकली संपतोय. पुढच्या लेक्चर पासून न्यूमरिकल जे आहे ते न्यूमरिकलचा आपण इथे विचार करू. न्यूमरिकल मला असं वाटतं काही फार जास्त नाही आहेत, 5-6 न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे ह्या चॅप्टरमध्ये. कमी फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यांवरती आपण इथं जे काही चर्चा आहे ती चर्चा पुढच्या लेक्चर पासून करणार आहोत. हार्डली 2 लेक्चरमध्ये तुमचे न्यूमरिकल प्रॉब्लेम संपणार आहेत. अशी अपेक्षा करतो की तुम्ही घरी आहात, सुरक्षित आहात आणि काळजी घेत आहात. ओके, हॅव अ नाईस डे.